आजपासून तुम्ही सगळे माझ्या कलेवर माझ्या लावणीवर घाया झालासा। तुम्हाला माझी कला खरंच आवडली असेल तर त्याची पोचपावती म्हणून माझं एक ऐकाल। या गावाला अंजलीबाई सारख्या सरपंच मिळणं म्हणजे तुमचं आणि तुमच्या गावचं भाग्यच। तेव्हा येणाऱ्या इलेक्शनला अंजलीबाईंनाच मत द्या। अंजली ताईंचा जय किसान पॅनलचा अंजली ताईंचा विजय असो। काय रे हे मरता आता मंजुळेला पैसे देऊन आणलं आपण आणि प्रचार मात्र अंजलीचा। इकडे इकडे देतो मी तिला आता। चला बाबू चला सटकाईत ना। मळ्यात चाललंय म्हणा तुमचा तर आज मी नाही का बुडताच बसवता। मळ्यात चाललंय मळ्यात तुम्हाला चाललं नाही काय पप्प्याला पळून गेलं म्हणजे काय मुद्दा काढला। चला इकडं चला कुठं चला। आता लपून काय फायदा। आता मला कळलं ते प्रेमाचं मशीन का म्हणत होतात। अहो नाही हो त्यासने मी ताई म्हणलंय आणि त्या बी मला भाऊ म्हणल्यात। हो का? होय त्या गावच्या पाहुण्यात म्हणून मी जास्त काही बोलले नाही। तुम्ही लावणी बघत बसला होतात ना, आता या घरी मग बघ। हो सुरका ए सुरका सुरका अजिबात रडायचं नाही। अगं रडल्यानं काहीतरी होईल का तुला? पित्त खवळल असं शुगर लो होईल तुझं काहीतरी होईल। जरा शांत हो। काय काय होतं काय होतं का रडल्यावर काय होतं का? एक सबूत बोलू नका माझ्यासाठी तुम्ही। ठीक आहे नाही बोलत मला जेवायला वाटतेस चल जेवायला चल। काय मिळणार नाही जेवण घेऊन। एकतर मला खोटं बोलून तमाशा बघाय केला अनवर माझं सगळं पैसा बी ढापलं तुम्ही। मैं तो लुट गई बर्बाद हो गई। काय बोलायला भरल्या खरं गप के जरा गप गप रडू नको गप बस मला काय ढापलं ढापलं करायला जे तुझं ते माझं माझं ते तुझं। मला सांग आपण दोघं काही वेगळं आहे का? अगं रको ग रडू जरा शांत हो ग। हे बघ जा मला काहीतरी खायला करून दे जा। अगं नाही खाल्लं तर मला काहीतरी होईल काहीतरी होईल मला। काय होतं न खाल्ल्यावर काय होतं ग काय होतं? पित्त वाढेल। आता काय पाहिजे तुला? काय पाहिजे? माझं उरलेलं 25,000 इकडे मिळतात आता। माझा प्रचार करायचा सोडून त्या अंजलीचा प्रचार केलास। एक कवडी बी देणार नाही तुला निघ। आवाज वाढला की तुझा? पायात बसला होतास माझ्या लाळ घुटत विसरलास का? लाळ घुटत आता रडणं थांबव कानाचं पडदं फाटतील माझ्या। ए बायकोचे पाय नंतर पडत बस आधी मला मोकळं कर। एकदा सांगितलं ना व पैसे मिळणार नाहीत म्हणून। माझा प्रचार करायचा सोडून विरोधी पार्टीचा प्रचार केलाय तू। ए प्रचाराचा पैसा मागत नाही मी माझ्या कलेचा मागतीये। मिटक्या मारत लाळ घुटत लावण्या बघितल्यास की? चल चल पैसे काढ आधी नाहीतर तुझ्या माननीयपणाचं गावभर असं डिंडोळा काढल ना की परत वर तोंड करून बघायच्या लायकीचं राहणार नाहीस। आणि परत जर कधी कलेचा असा अपमान केलास ना तर गाठ या मंजुळेशी आहे।
देवा, अरे कुठल्या जन्माचं पाप फेडायला लावायच पदरचा पैसा खर्च करून दुसऱ्या पार्टीचा प्रचार करणारा पहिला राजकारणी असेल मी. राणादा, काय झालं? कुठं काय काय नाही म्हणजे चोरासारखं असं दबकत निघालाय म्हणून विचारलं. लाडू कुठं आहे? अरे आपण बाहेर म्हणजे आम्ही कामासाठी बाहेर गेलतो आणि तू लावणीला बाहेर गेलतास ना म्हणून गोदाकाकडे झोपलाय तो. लाडू असता तर जरा बरं झालं. कशाला म्हणजे त्या बिचाऱ्याची चोपमोड कशाला? शाळा आहे ना उद्या, झोपू दे त्याला. बरोबर आहे. बरं ते नवर आणा लावणीला मजा केलीस की नाही? खरं सांगायचं मजा केलीस की नाही? टोप्याने फेटे उडवलीस की नाही? शिट्ट्या बी मारल्यास की नाही तू? अरे बस की मर्दा, झालं की संपलं समजा. आणि ते मी लावणीला गेलोच नव्हतो. रंग्यात पकडलाय वहिनी तुला माझ्या समोर. आज चांगली चंपी आहे तुझी. जावर अरे अंजली वहिनी एवढ्या चिडल्या होत्या की नाही, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एवढं चिडलेलं बघितलं. तुझं काय खरं नाही मर्दा. जा. नाही ते माझी काय बी चूक नाही हे पटले त्याच नाही. म्हणजे त्यांच्या रागावरनं तसं काय वाटलं नाही बघ. म्हणजे एवढ्या चिडल्या होत्या की नाही, लईच चिडल्या होत्या. तरी बी तू म्हणतोयस म्हटलं पटलं बी असेल. जा जा, तू घाबरू नको. जा जा वर जा. पण बहुतेक वहिनीसनी पटल्यालंच नाही. काय म्हणलं? नाही म्हणजे वहिनीसनी पटल्याला नाही बहुतेक असं मला वाटतं. तुझा बरं की ते समजू जाऊ दे. ते तू वहिनीसनी कंट्रोल मध्ये कसं काय ठेवतोस? मी सांगू? अरे सांग की. हे बघ काय. नाही नाही नाही, तुला नाही जमायचं. अरे अरे तू सांग तर खरं. अरे तुला नाही जमायचं बाबा. अरे तू सांगितलं नाही तर कळणार कसं मला? सांग की बरं. सांग. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगतो. म्हणजे माझा अनुभव सांगतो. नंदी तर माझ्यावर भडकली नाही. मी असं एकदम न घाबरता वाघासारखं तिच्या समोर जातोय असं, आणि असं डोळं वाटर मग त्याकडे असं एकटक बघितलं की नाही, एका मिनिटात गप होते. आणि जर नाही झाली तर एक नाही. बस बस, हे नाही जमणार मला. अरे एक शब्द न बोलता गप्प बसायचं असं सांगत होतो मी. म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं करायचं. कळले काय? ते बघतो डोळं वटारून बघायला जमतं का ते बघतो मी. आणि ते दुसरं काय मला ऐकून न ऐकल्यासारखं करायचं. ही सोपी आयडिया बघ, हे लगेच जमल. नाही तू न घाबरता जा. आता कुठली आयडिया वापरायला लागते ती वर गेल्यावर कळते की तुला. जा जा, घाबरू नकोस तू. जा जा, असं वाघासारखं बघ. अरे हा डोळं बस काय एवढं अजून जरा मोठं. हे बघ. हा हा बघ, असं वाघासारखं. हा बा, जातो. जा जा. ते तुम्ही बचाडाल.
नाही थांबा दुसरं लावतो. हा हे ऐका. काय झालं? हे पण नाही आवडत आहे. थांबा अजून दुसरं लावते. हा हे बघा. अहो तुम्ही भडकला होता ना माझ्यावर. काय? नाही काय नाही. बरं ते सोडा. हे बघा हे आता ऐका. अहो ऐका ऐका अहो ऐका ना. अहो असं काय करत? ऐका ऐका. अहो ते बंद करा किती पहिले बंद करा. अहो ह्यो कुठला प्रकार आहे राग काढायचा. उगा कशाला अजून लाजत आहे मला. लाजवत नाहीये हो. तुम्हाला लावणी ऐकायला आवडते म्हणून लावते मी. आता बर तुम्ही सांगा मला तुम्हाला कुठली लावणी आवडते ती लावते मी. नाही मला कुठल्या लावण्या पिवण्या आवडत नाही. हो असं काय करता? आणि आता बरं फडत जाऊन लावणी ऐकत होतात ते आता काय झालं? नाही हो मी लावणी ऐकायला नव्हतो गेलतो. तुम्हाला सांगू काय झालं ते पहिल्यापासून सांगतो. सांग. हे बघा मी तुमच्या इकडनं निघालो. मग रस्त्यात मला वस्तात गाठ पडलं. वस्तात मला म्हणलं समधी पहिल्यांदा पोरं लावणी बघायला गेलेत म्हणून. चल लावणी बघायला. हो नाही मग त्या समधी पोरसनी परत आणायला. आणि वस्तात हे बी म्हणलं की समधी माणसं तिकडेच आहेत म्हणून. मग त्या समध्या माणसासनी आणायला तिकडे गेलतो. हा आणि मग लावणी एवढी आवडली की बघत बसलो. अहो नाही हो अहो ऐका की माझं. अहो खरंच सांगतो तसलं काय बी नाही. अहो मी तिकडं गेलतो पण तिकडून बाहेर पडायला मला मिळत ना. आणि मग त्या ताई होत्या ना त्यांनी मला गावची शपथ घातली. आता तुम्हीच सांगा गावची शपथ घातल्यावर मी काय करू. आणि त्या तुम्हाला म्हणल्या की काय त्यांचं नाव ते त्या मंजुळा ताई तुम्हाला म्हणल्या की मी त्यांच्या भावासारखं आहे म्हणून. हो खरंच सांगते हो मी लावणी बघायला नव्हतो गेलतो. अहो काय आहे तुम्ही किती एक्सप्लेनेशन देता. तुमच्यापेक्षा तो लाडू बरा. तसं नाही हो. आता तुमचा गैरसमज झालाय तर तो घालवायला नको. हो पण तो झाला तर घालवणार ना. म्हणजे तुम्हाला गैरसमज झाला नाही. तुम्ही चिडला नाही माझ्यावर. हो तुमच्यावर कधी चिडता येईल का मला. रागव म्हणलं तरी रागवता येणार नाही. मग सूरज कसा म्हणला तुम्ही चिडलाय माझ्यावर. हो ते मजा करत होते तुमची. आणि मग आता मगाशी मला तुम्ही लावणी ऐकवत होता ते. ती पण मज्जा होती. अच्छा म्हणजे तुम्ही समजे मज्जा करत होता होय. मला वाटलं ते गैरसमज झालाय म्हणून मी घाबरत होतो. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही चुकीचं कधी काही करणारच नाही त्यामुळे गैरसमज कधी होणारच नाही. पण हे काय इथनं पुढं काय बी करायचं असेल तर मी तुम्हाला विचारल्याशिवाय सांगितल्याशिवाय काय बी करणार नाही. बरं मी लाडूला घेऊन येतो. अहो कशाला आपण आहोत ना. नाही म्हणजे लाडू झोपला असेल त्याची झोप म्हणून नको व्हायला म्हणून म्हणाले. ओके बॉस आता मला कळलं. मला गैरसमज बी नाही झाला आणि तुम्ही माझ्या रागालाच बी नाही. बोला काय खबर आहे. अहो ताईसाहेब काल का नाही तमाशाच्या फडात राहणार घावलं थोरल्या ताईसाहेबांनी.
आणि त्या पप्प्यानं तमाशा आणला होता म्हण आणि गावातली समधी माणसं तिकडेच गेलती. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून काल रात्री मास्तरनीच्या कार्यक्रमाचा फियास्को झाला वय. अच्छा 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 अच्छा, म्हणजे आता फियास्को झाल्यावर मास्तरनीचा कार्यक्रम झाला वय. गा लाल कर ना, सरळ सरळ सांग. राणादा समदेसने आणाय गेलं पर स्वतःच लावणी बघत बसलं म्हण. काय आत्ता कसा ठोकळा बघ आमच्या पार्टीत असल्यासारखा वागला. असंच पाहिजे बघ या मास्तरनीला. बस बस बस, अशीच फजिती झाली पाहिजे बघ सारखी मास्तरनीची. वय पर ताईसाहेब, आपण उगाच लवकर आलो. जरा येळ तिथं बसलो असतो तर लई मज्जा बघायला मिळाली असती. हा, त्या पप्प्याची पण फुल्ल पिसं निघाली म्हण. आपल्या दोन्ही बी विरोधकांची चांगलीच जिरल्या. आणि कधी नव ते राणा भाऊजी आमच्या कामाला बी आलं. आता यो चान्स काय सोडायला नाही पाहिजे बघ. आमच्या दोन्ही बी विरोधक पार्ट्यांच्या इज्जतीचं धिंडवडं निघालं. आता आपण आपली इज्जत कमवायची. ही आणि कशी? अगं गावातल्या माणसांना मदत करून त्यांची मनं जिंकाय पाहिजेत. तीच ती आणि कशी? गावातले एक बी आपल्याकडनं मदत घ्यायला तयार नाही ना व. अगं मग ठोकळा कवा येणार कामाला? त्याला संकट घेऊन करू, त्यात काय एवढं. राणा भाऊजी, वहिनी कुठं बाहेर चालला काय? होय माझ्याकडं. अच्छा सैवय, बोला की काय काम होतं? अहो नाही, ते तुम्ही सांगितलं तसं गावच्या चांगल्यासाठी काय तर करायचं होतं आम्हाला. चालतंय की, चांगलंय. अहो पण त्यासाठी तुमची साथ पाहिजे राणा भाऊजी. वहिनी चांगल्या कामाला आपण कवा बी तयार आहे. असं मग चला. अहो चांगल्या कामासाठी उगा उशीर कशाला करायचा, चला. होय पण करायचं काय? ते जाता जाता ठरवू आपण. तुम्ही चला बरं आधी. राणा भाऊजी, तुम्ही आत्ता वय म्हणला असा बरं का, आता नाही म्हणू नका. ठीक आहे, ते मी जरा वर जाऊन येऊ काय? अहो तुम्ही मळ्याकडे जाणार होता, आता वर काय काम कडलं? नाही ते तुम्ही थांबा, मी पटक दिवशी वर जाऊन येतो. हालत. अहो पण काय म्हणजे? हे काय गेला नाहीत अजून? नाही म्हणजे जात होतो, पण ते वहिनींनी अडवलं. का? ते गावासाठी काहीतरी चांगलं करायचं म्हणते, म्हणजे मदत करणार म्हणते. अरे वा, चांगलंय की. होय पण मला सांगत चल म्हणाले. काय करू? त्यांना जर का खरोखरच लोकांना मदत करायची असेल तर त्यांना स्वतःला करू द्या, तुम्ही त्यात अडकू नका. पण मला चल म्हणाले. अहो मग ती तुमची मदत झाली, त्यांची नाही. हे बघा, तुम्हाला जर का भूक लागली तर तुम्ही स्वतः जेवता ना, दुसऱ्यांनी जेवलं तर चालेल का? अहो असं कसं? मला भूक लागली तर मीच जेवायला पाहिजे. अगदी बरोबर. मग जाऊबाईंना जर का खरंच लोकांच्या चांगल्यासाठी काही करायचं असेल ना तर ते त्यांचं त्यांना करू दे. मग मी काय करू? मला वाटतंय तुम्ही जाऊबाईंना स्वतः मदत करायला सांगा. म्हणजे त्यांनी जर का लोकांना स्वतःहून मदत केली ना तर लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होईल. हा हे बी खरंय. तुम्ही सांगते तसंच करतो. वहिनीसनी जाऊन सांगतो, तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर ते तुम्हीच केलं पाहिजे. पाहिजे तर मी पैशाची मदत करतो आणि मळ्यात जातो, म्हणजे मदत बी होईल आणि अडकणार बी नाही. चालेल. बरं येऊ काय? चल. बघितलं, फसला का नाही ठोकळा? भय पण रानात वर का गेलं? काय का असं ना ग. हे बघ, आपल्याला आपलं काम झाल्याशी मतलब आहे. आता तू बघ चंदे, आमचा प्रचार आम्ही कसा दणक्यात करतो ते.